हॅलो एव्हरीवन, वेलकम टू इझी इंग्लिश बडी. हो, आज आपण खूप छान असा टॉपिक शिकत आहे. आज आपण एक वर्ब घेणार आहोत आणि त्या वर्बपासून आपण छोटे छोटे वाक्य बघणार आहोत किंवा शिकणार आहोत. जी वाक्य आपण आपल्या घरामध्ये किंवा डेली वापरतो, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्या ज्या वाक्यांचा आहे त्या सेंटेन्सचा नेहमी वापर करतो. अशीच छोटी छोटी वाक्य आपण शिकणार आहोत. बघा, तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या, व्यवस्थित ऐका आणि रिपीट बोला. बघा, एखादा शब्द आपल्या कानावर वारंवार पडल्यामुळे तो आपण ऐकतोय आणि त्याच्यामुळे तो शब्द आपल्या लक्षात राहतो आणि आपल्याला बोलायला इझी जातो. म्हणून तुम्ही सेंटेन्स माझ्या मागे रिपीट बोला, स्वतःहूनही बोला. तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजेल आणि खूप छान व्हिडिओ आहे, खूप छान वाक्य आहे. मला नक्की खात्री आहे तुम्हाला खूप छान प्रकारे याचा फायदा होईल आणि ही सेंटेन्स तुम्हाला सुद्धा आवडतील. चला आपण सेंटेन्स बघूया. बघा, आपला पहिला वर्ब आहे ब्रिंग. ब्रिंग म्हणजे आण किंवा आणणे, सेमच आहे. बघा, याच्यामध्ये ब्रिंग पासून आपल्याला छोटे छोटे सेंटेन्स तयार करायचे आहे. बघा, ब्रिंग वॉटर, पाणी आण. सेकंड बघा, ब्रिंग मी वॉटर, मला पाणी आण. थर्ड बघा, ब्रिंग मी कोल्ड वॉटर, मला थंड पाणी आण. बघा किती इझी आहे. प्रथम आपण एकच शब्द घेतला आहे ब्रिंग. ब्रिंग म्हणजे आण किंवा आणणे. सेकंड जे आपलं सेंटेन्स आहे छोटंसं, त्याच्यामध्ये 2 शब्द वापरले. त्याच्यानंतर आपण परत 3 शब्द वापरले. परत आपण त्याच्यानंतर 4 शब्द वापरले. बघा, आपण एका छोट्याशा वर्बपासून आपण छोटे छोटे सेंटेन्स तयार करू शकतो आणि इझिली त्याची प्रॅक्टिस करू शकतो. ही जी सेंटेन्स आहे ही आपण आपल्या घरामध्ये किंवा आपल्या दैनंदिन वापरामध्ये आपण रोज बोलतो. ओके, अशीच खूप सारे सेंटेन्स आपण शिकणार आहोत. समोर बघूया. क्लोज म्हणजे बंद करणे. क्लोज द बुक, पुस्तक बंद कर. सेकंड सेंटेन्स आहे बघा, क्लोज द डोअर, दरवाजा बंद कर. थर्ड सेंटेन्स आहे क्लोज युअर आईज, तुझे डोळे बंद कर. ओके, बघा खूप छोटे छोटे सेंटेन्स आहे. बघा, एका शब्दापासून आपण कशा प्रकारे सेंटेन्स बनवू शकतो आणि बोलू शकतो. ओके, तुम्ही प्रॅक्टिस करा. ही जी सेंटेन्स आहे याचा आपण रोज वापर करतो आणि बोलतो सुद्धा. आपला नेक्स्ट वर्ब आहे ओपन. ओपन म्हणजे उघडणे. ओके, बघा, ओपन द बुक, पुस्तक उघड. ओपन द डोअर, दरवाजा उघड. ओपन युअर बॅग, तुझी बॅग उघड. ओके, बघा, या आधी आपण क्लोज बघितलं, आता आपण ओपन बघतो आहे. तुम्ही सुद्धा रिपीट बोला, प्रॅक्टिस करा. खूप छान सेंटेन्स आहे आणि खूप छोटी छोटी आहे. नेक्स्ट आहे ड्रिंक. ड्रिंक म्हणजे पिणे. बघा, फर्स्ट आहे ड्रिंक वॉटर, पाणी प्या. सेकंड आहे ड्रिंक मिल्क, दूध प्या किंवा दूध पी. ड्रिंक कोल्ड वॉटर, थंड पाणी प्या. ड्रिंक कोल्ड वॉटर, थंड पाणी प्या किंवा थंड पाणी पी. ओके, नेक्स्ट आहे टेक. टेक म्हणजे घेणे. बघा, फर्स्ट सेंटेन्स आहे आपलं टेक दिस बुक, हे पुस्तक घे. सेकंड आहे टेक युअर बॅग, तुझी बॅग घे. थर्ड आहे टेक माय पेन, माझा पेन घे. ओके, एका वर्ब पासून आपण खूप सारे सेंटेन्स तयार करू शकतो. बघा, या ठिकाणी जे बुक, बॅग, पेन आहे, या ठिकाणी तुम्ही दुसऱ्या वस्तू वापरून हे सेंटेन्स तयार करू शकतो. फॉर एक्झाम्पल बघा, हे पुस्तक घे, टेक दिस बुक. बुकच्या ठिकाणी तुम्ही हेडफोन सुद्धा बोलू शकता. बघा, टेक दिस हेडफोन. टेक युअर बॅग, तुझी बॅग घे. तर बॅगच्या ठिकाणी तुम्ही कुठला शब्द वापराल? बॅगच्या ठिकाणी आपण टिफिन वापरू शकतो. बघा, टेक युअर टिफिन, आपली आई म्हणते बघा तुझा टिफिन घे. ओके, असे जे शब्द आहे वेगळे तुम्ही शब्द, वस्तूची नावं वापरून सेंटेन्स तयार करू शकता. नेक्स्ट आहे गिव. गिव म्हणजे देणे. बघा, गिव मी वॉटर, मला पाणी दे. गिव मी युअर पेन, मला तुझा पेन दे. नंतर बघा, गिव दिस बुक टू मी, हे पुस्तक मला दे. म्हणजे हेचा अर्थ होतो दिस. ओके, बघा, गिव दिस बुक टू मी, हे पुस्तक मला दे. नेक्स्ट आहे
स्टँड, स्टँड म्हणजे उभे राहणे. सेंटेन्स बघा, स्टँड हिअर, इथे उभा राहा. सेकंड आहे स्टँड अप, उभा राहा. बघा पहिल्या सेंटेन्समध्ये काय आहे, स्टँड हिअर, आणि सेकंड आहे स्टँड अप. म्हणजे स्टँड हिअर, हिअर म्हणजे इथे, स्टँड हिअर इथे उभा राहा. सेकंड सेंटेन्स आहे स्टँड अप, उभा राहा. आणि थर्ड आहे स्टँड स्ट्रेट, सरळ उभा राहा. ओके. नेक्स्ट आहे हेल्प, हेल्प म्हणजे मदत करणे. फर्स्ट सेंटेन्स आहे बघा, हेल्प मी, मला मदत कर. सेकंड आहे हेल्प हिम, त्याला मदत कर. हिम म्हणजे त्याला. थर्ड आहे हेल्प युअर मदर, तुझ्या आईला मदत कर. ओके. नेक्स्ट आहे वॉश, वॉश म्हणजे धुणे. सेंटेन्स बघा, वॉश युअर हँड्स, तुझे हात धु. इथे बघा यू हा शब्द आहे, हा आपण एका व्यक्तीसाठी पण वापरतो आणि अनेक व्यक्तीसाठी पण वापरतो. तर इथे कन्फ्यूज होऊ नका. इथे बघा तुमचे हात धुवा किंवा तुझे हात धुवा असं पण आपण बोलू शकतो. सेकंडचं सेंटेन्स बघा, वॉश युअर फेस, तुझा चेहरा धु. वॉश द क्लोथ्स, कपडे धु किंवा कपडे धुवा. क्लोथ्स त्याला यस लावलेला आहे, त्याच्यामुळे कपडे खूप सारे आहे. वॉश द क्लोथ्स. नेक्स्ट आहे कट, कट म्हणजे कापणे. सेंटेन्स बघा, कट द फ्रूट, फळ काप. बघा इथे एकच फळ आहे, फक्त फ्रूट. ओके. सेकंड सेंटेन्स बघा, कट द पेपर, कागद काप किंवा कागद कापा. कट द व्हेजिटेबल्स, भाज्या कापा. व्हेजिटेबल्स म्हणजे अनेक भाज्या आहे, कट द व्हेजिटेबल्स. ओके. कट द फ्रूट, कट द पेपर आणि कट द व्हेजिटेबल्स. इथे बघा खाली मी तुम्हाला 2 सेंटेन्स लिहून दिलेली आहे समजण्यासाठी. बघा, तू फळ काप, वरती आपण तू दिलेला नाही पण त्या सेंटेन्सचा अर्थ असाच होतो. कट द फ्रूट, तू फळ काप. कट द पेपर, तू पेपर काप किंवा तुम्ही पेपर कापा. बघा इंग्लिशमध्ये असं नसतं, मोठ्यांना आणि छोट्यांना आदर देऊन आपण तुम्ही म्हणायचं आणि छोट्याला तू म्हणायचं नाही. इंग्लिशमध्ये आपण जरी मोठा असला आणि जरी छोटा असला तरी आपण यूज बोलणार आहे. नेक्स्ट आहे कीप, कीप म्हणजे ठेवणे. सेंटेन्स बघा, कीप दिस हिअर, हे इथे ठेव. कीप द बुक, पुस्तक ठेव. आणि कीप युअर बॅग हिअर, तुझी बॅग इथे ठेव. बघा, कीप युअर बॅग हिअर, हिअर म्हणजे इथे, तुझी बॅग इथे ठेव. ओके. नेक्स्ट आहे स्पीक, स्पीक म्हणजे बोलणे. सेंटेन्स बघा, स्पीक क्लिअरली, स्पष्ट बोल. सेकंड बघा, स्पीक स्लोली, हळू बोल. आणि थर्ड आहे स्पीक इन इंग्लिश, इंग्लिशमध्ये बोल किंवा इंग्रजीत बोल. स्पीक क्लिअरली, स्पीक स्लोली आणि स्पीक इन इंग्लिश. आहे लुक, लुक म्हणजे पाहणे. लुक हिअर, इथे पहा. लुक ॲट मी, माझ्याकडे पहा. लुक ॲट द बोर्ड, फळ्याकडे पहा. लुक हिअर, लुक ॲट मी आणि लुक ॲट द बोर्ड. ओके. नेक्स्ट आहे लिसन, लिसन म्हणजे ऐकणे. लिसन टू मी, माझं ऐक. लिसन केअरफुली, नीट ऐक. लिसन टू द टीचर, शिक्षकांचं ऐक. बघा, लिसन टू मी, माझं ऐक. लिसन केअरफुली, नीट ऐक. आणि लिसन टू द टीचर, शिक्षकांचं ऐक. नेक्स्ट आहे आन्सर, आन्सर मीन्स उत्तर देणे. सेंटेन्स बघा, आन्सर मी, मला उत्तर दे. सेकंड बघा, आन्सर द क्वेश्चन, प्रश्नाचे उत्तर दे. आणि थर्ड आहे आन्सर करेक्टली, बरोबर उत्तर दे. आन्सर मी, क्वेश्चन द आन्सर अँड आन्सर करेक्टली. ओके. नेक्स्ट आहे शो, शो मीन्स दाखवणे. शो मी, मला दाखव. सेकंड बघा, शो युअर बुक, तुझे पुस्तक दाखव. थर्ड बघा, शो द आन्सर, उत्तर दाखव. शो मी, शो युअर बुक अँड शो युअर आन्सर. ओके. नेक्स्ट आहे फाइंड, फाइंड मीन्स शोधणे. फाइंड द बुक, पुस्तक शोध. फाइंड युअर पेन, तुझा पेन शोध. फाइंड द आन्सर, उत्तर शोध. ओके. फाइंड द बुक,
फाईन युअर पेन, फाईन द आन्सर. नेक्स्ट आहे वेट. वेट म्हणजे थांबणे. सेंटेन्स बघा, वेट हिअर, इथे थांब. सेकंड आहे वेट फॉर मी, माझी वाट पहा. इथे बघा, माझी वाट पहा आपण प्रत्यक्षात मराठीमध्ये बोलताना माझी वाट बघ असं म्हणतो. तर तुम्ही पहा किंवा बघ असं जास्त लक्ष न देता आपली जी मराठी भाषा आहे आपण ही बघ किंवा पहा असं पण बोलतो. त्यासाठी बघा, वेट फॉर मी, माझी वाट पहा किंवा माझी वाट बघ. वेट आउटसाइड, बाहेर थांब. नेक्स्ट आहे स्टार्ट. स्टार्ट म्हणजे सुरू करणे. सेंटेन्स बघा, फर्स्ट सेंटेन्स आहे स्टार्ट नाव, आत्ता सुरू कर. स्टार्ट द वर्क, काम सुरू कर. आणि थर्ड आहे स्टार्ट रायटिंग. स्टार्ट नाव, स्टार्ट द वर्क अँड स्टार्ट रायटिंग. अँड देन नेक्स्ट स्टॉप. स्टॉप म्हणजे थांबणे किंवा थांबवणे. सेंटेन्स बघा, स्टॉप दिस, हे थांबव. सेकंड आहे स्टॉप टॉकिंग, बोलणे थांबव. थर्ड आहे स्टॉप रनिंग, म्हणजे धावणे थांबव. स्टॉप दिस, स्टॉप टॉकिंग अँड स्टॉप रनिंग. नेक्स्ट आहे लर्न. लर्न म्हणजे शिकणे. सेंटेन्स बघा, लर्न इंग्लिश, इंग्रजी शिका. लर्न द सॉन्ग, गाणं शिका किंवा गाणं शिक. इथे इंग्रजी मागे झाला आणि मराठी समोर आलं आहे. थर्ड आहे लर्न डेली, रोज शिका किंवा रोज शिक. लर्न इंग्लिश, लर्न द सॉन्ग अँड लर्न डेली. अँड नेक्स्ट आहे बाय. बाय मीन्स खरेदी करणे. सेंटेन्स बघा, बाय दिस, हे खरेदी कर. बाय व्हेजिटेबल्स, भाज्या खरेदी कर. आणि थर्ड आहे बाय अ बुक, एक पुस्तक खरेदी कर. बाय दिस, बाय व्हेजिटेबल्स अँड बाय अ बुक, म्हणजे एक पुस्तक खरेदी कर, म्हणून अ बुक दिलेला आहे. सेल. सेल म्हणजे विकणे. सेल धिस, हे विक. इथे बघा, सेल धिस, हे विक म्हणजे कुठली पण वस्तू, इथे तुम्ही कुठल्याही वस्तूचं नाव टाकू शकता. त्यासाठी तुम्ही इथे इट पण वापरू शकता. ओके. सेकंड बघा, सेल फ्रूट्स, फळे विक. सेल ओल्ड बुक्स, जुनी पुस्तके विक. ओके. नेक्स्ट आहे कॉल. कॉल म्हणजे फोन करणे किंवा बोलवणे. ओके. सेंटेन्स बघा, कॉल हर, तिला बोलव. सेकंड बघा, कॉल हिम, त्याला बोलव. थर्ड आहे कॉल युअर फ्रेंड, तुझ्या मित्राला बोलव. कॉल हर, कॉल हिम अँड कॉल युअर फ्रेंड. नेक्स्ट बघा, सेंड. सेंड म्हणजे पाठवणे. फर्स्ट सेंटेन्स बघा, सेंड दिस, हे पाठव. सेकंड आहे सेंड द मेसेज, संदेश पाठव. आणि थर्ड आहे सेंड मी द फोटो, मला फोटो पाठव. सेंड मी द फोटो. नेक्स्ट आहे रिसीव. रिसीव म्हणजे प्राप्त करणे किंवा घेणे. रिसीव इट, ते घे. रिसीव मेल, मेल घे किंवा मेल बघ किंवा रिसीव कर आपण म्हणतो बघा. रिसीव द पार्सल, पार्सल स्वीकार किंवा पार्सल घे. रिसीव इट, रिसीव मेल अँड रिसीव द पार्सल. नेक्स्ट आहे पे. पे म्हणजे पैसे देणे. सेंटेन्स बघा, पे नाव, आत्ता पैसे दे. पे द बिल, बिल भरा किंवा बिल भर. पे द फीज, फीज भरा किंवा फीज भर. पे नाव, पे द बिल अँड पे द फीज. नेक्स्ट बघा, यूज म्हणजे वापरणे. सेंटेन्स बघा, यूज दिस, हे वापर. बघा, तुम्हाला खूप साऱ्या सेंटेन्समध्ये जे आपलं पहिलं सेंटेन्स आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दिस दिसत असेल. हो, बघा, आपण सुरुवातीपासून सेंटेन्स शिकतो आहे. छोटे छोटे सेंटेन्सपासून आपण मोठं सेंटेन्स करतो आहे. तर बघा, यूज दिस, इथे तुम्ही यूज दिस, धिसच्या ठिकाणी इटसुद्धा वापरू शकता. पण बघा, इटने अनेकदा खूप जणांना कन्फ्यूज होतं, म्हणून धिसच्या ठिकाणी कुठल्याही वस्तूचं नाव तुम्ही टाकू शकता. बघा, गॉगल्स वापर किंवा बुक्स वापर्स, त्या अर्थाने इथे यूज दिस हे सेंटेन्स आपण ठेवलेलं आहे. सो यूज दिस, हे वापर. सेकंड बघा, यूज अ पेन,
पेन वापर. थर्ड आहे यूज युअर बुक, तुझे पुस्तक वापर. इथे बघा सेकंडचं जे सेंटेन्स आहे यूज अ पेन, पेन वापर म्हणजे पेन्सिल वापरत असेल तर यूज अ पेन, पेन वापर. ओके. नेक्स्ट बघा ट्राय. ट्राय म्हणजे प्रयत्न करणे. ट्राय दिस, हे करून बघ किंवा हे करून पहा. ट्राय अगेन, पुन्हा प्रयत्न कर. ट्राय टू लर्न, शिकण्याचा प्रयत्न कर. ओके. ट्राय दिस, ट्राय अगेन अँड ट्राय टू लर्न. आणि नंतर आहे फिक्स. फिक्स मीन्स दुरुस्त करणे. फिक्स दिस, हे दुरुस्त कर. फिक्स द चेअर, खुर्ची दुरुस्त कर. फिक्स द प्रॉब्लेम, समस्या दुरुस्त कर. फिक्स दिस, फिक्स द चेअर अँड फिक्स द प्रॉब्लेम. नेक्स्ट आहे आस्क. आस्क मीन्स विचारणे. आस्क मी, मला विचार. आस्क द टीचर, शिक्षकांना विचार. आणि आस्क युअर फ्रेंड, तुझ्या मित्राला विचार. ओके. आस्क युअर फ्रेंड. नेक्स्ट बघा होल्ड. होल्ड म्हणजे धरणे किंवा पकडणे. फर्स्ट सेंटेन्स बघा होल्ड दिस, हे धर. सेकंड बघा होल्ड माय हँड, माझा हात धर. बघा तुम्ही एखादी मूवी बघता आहे भूताची वगैरे, तर भीती वाटली तर तुमची आई किंवा तुमच्या शेजारी जे कोणी बसलेलं असेल ते बोलते बघा माझा हात धर, म्हणजे भीती वाटणार नाही. त्यासाठीच बघा होल्ड माय हँड. आणि थर्ड आहे होल्ड द बॅग, बॅग धर. होल्ड दिस, होल्ड माय हँड अँड होल्ड द बॅग. अँड देन लास्ट बघा सिट. सिट म्हणजे बसणे. सिट हिअर, इथे बस म्हणजे माझ्याजवळ बस. हिअर म्हणजे इथे किंवा जवळ. ओके बघा. अँड देन सिट ऑन द चेअर, खुर्चीवर बस. आणि थर्ड आहे सिट क्वाइटली म्हणजे शांत बस. खूप छान सेंटेन्स आहे बघा. खूप छोटे छोटे सेंटेन्स आहेत आणि खूप युजफुल आहे. नक्कीच याचा आपल्याला फायदा होईल. एका शब्दापासून किंवा एका वर्बपासून आपण कशा प्रकारे छोटे छोटे वाक्य तयार करू शकतो आणि छोट्यापासूनच मोठ्या वाक्यापर्यंत कशा प्रकारे पोहोचायचं आहे हे सुद्धा आपण शिकलो आहोत. आणि याच्यानंतर अजून आपण मोठी मोठी वाक्य पण कशी बनवायची आहे आणि कशी बोलायची आहे ते पण आपण शिकणार आहोत. चला आज आपण इथेच थांबणार आहोत. खूप छान व्हिडिओ आहे. तुम्ही रिपीट बघा आणि परत भेटूया नवीन टॉपिक घेऊन नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. बाय बाय.